संभाजीनगरमध्ये दरोड्यातील आरोपीच्या एन्काउंटर नंतर राज्यभर चर्चा सुरू आहे। मात्र पोलिसांसमोर आता एक वेगळं आव्हान आहे। दरोड्यामधील आरोपी अमोल खोतकर शिवाय इतर कुणालाच सोनं कुठे आहे याची माहिती नाहीये। त्यामुळे एन्काउंटर नंतर दरोड्यातील 5.5 किलो सोनं गेलं कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय। दरोड्यातलं चोरलेलं सोनं चांदी गेलं कुठे? मुख्य सूत्रधार अमोलच्या मृत्यूनंतर गूढ वाढलं। 5.5 किलो सोनं परराज्यात। संभाजीनगर इथल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या दरोडा प्रकरणी मुख्य आरोपीचा पोलिसांनी एन्काउंटर केला। दरोड्याचा सूत्रधार अमोल खोतकर पोलिसांच्या गोळीबारात मारला गेला, पण त्याच्या मृत्यूनंतर पोलिसांसमोर नवं आव्हान उभं ठाकलंय। कारण दरोड्यातलं लुटलेलं सोनं चांदी कुठे हे फक्त अमोल खोतकरलाच माहिती होतं। इतर आरोपींकडून पोलिसांना अजून कोणतीही माहिती मिळत नाहीये। खोतकरच्या मृत्यूमुळे लुटलेला ऐवज शोधायचं कुठे याचा आता नवा पेच निर्माण झाला। या 5.5 किलो सोन्यापैकी अवघं 20 तोळं सोनं पोलिसांनी अमोलच्या मैत्रिणीकडनं मिळवल्याची माहिती आहे। मात्र उर्वरित सोनं कुठे विकलं, मैत्रिणीच्या मार्फत विकलं की परराज्यात लपवलं हे शोधण्याचं नवं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालंय। तुर्तास पोलीस मात्र हा तपासाचा भाग असल्याचं सांगत काहीही सांगायला तयार नाहीयेत। ते सध्या सील केलेले आहे, कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे। तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल रिकव्हर होईल। 3 दिवसांपूर्वी अमोल खोतकरनं पोलिसांना चकवा देत टोल नाक्याचे बॅरिकेड्स तोडत त्यानं पळ काढला होता। त्यावेळी त्यानं सोनं कुठेतरी लपवून ठेवलं असेल असा पोलिसांना संशय आणि त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरू आहे। चोरलेलं हे सोनं अमोलनं परराज्यात कुणाकडे तरी ठेवलं असल्याचा पोलिसांना संशय आहे। मात्र अमोलच्या आता मृत्यूनंतर हे सोनं नक्की ठेवलं कुणाकडे आणि याचा शोध करायचा कसा असं गूढ पोलिसांसमोर आहे। आता जे आरोपी अटकेत आहेत त्यांच्याकडनं याबाबत काही माहिती मिळते का यावरच पोलिसांची भिस्त आहे। लड्डा दरोडा प्रकरणी अटकेत असलेल्या 5ही आरोपींचा पोलिसांनी 14 दिवसांचा रिमांड घेतलाय। या चौकशीतनं पोलिसांना सोन्याचा मार्ग मिळेल असा विश्वास आहे। मात्र सूत्रांच्या माहितीनुसार सोनं कुठे ठेवलं हे फक्त अमोल खोतकरलाच माहिती होतं। दरम्यान आता त्याच्या एन्काउंटर नंतर पोलीस सोन्याचा शोध लावणार तरी कसा हाच प्रश्न आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजी।